गुड मॉर्निंग. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण तिळाची वडी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटीच्याही वर थोडेसे तीळ घेतले आहेत. तुम्ही जेवढे तीळ घेणार तेवढंच तुम्हाला गूळ पण घ्यायचा आहे. आता हे तीळ मी इथं 2 मिनिट छान भाजून घेतले. मग त्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. मग सेम पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. आता हा गूळ पातळ होण्यासाठी ठेवायचा. मग त्याच्यामध्ये पातळ होण्यासाठी जस्ट 1 चमचा पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. आणि हा असा व्यवस्थित छान असा पातळ झाला पाहिजे. याला छान हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कट करून घालायचे आणि मग त्याच्यामध्ये तीळ घालायचं. आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ पावडर पण घातलं, त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही. मग ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग तिळाच्या वड्या पण चांगल्या होणार नाहीत. ही अशीच त्याची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. हे इझिली ताटामध्ये पडलं पाहिजे. खाली ताटाला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि ह्याला चमच्याने इव्हनली सगळीकडं स्प्रेड करून घ्यायचं. आणि हे जोपर्यंत ओला आहे तोपर्यंतच त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या. मग चाकूला थोडंसं पाणी लावायचं आणि वड्या कट करायच्या, म्हणजे ते तीळ चाकूला चिटकत नाहीत. आणि ह्याला 2 तास आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचे. वड्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा.